हे थेट दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लीलाधर डाके यांच्या घरी पोहोचलेले आहेत। त्याची ही थेट दृश्य लीलाधर डाके यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार अशी बातमी आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली आणि स्वतः मुख्यमंत्री हे आता पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लीलाधर डाके यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि मुंबईतल्या सायन्स सोनाभट्टी या ठिकाणी लीलाधर डाके यांचं घर आहे आणि त्यांच्या भेटीला मुख्यमंत्री थेट त्यांच्या घरी जाऊन पोहोचलेत। तिकडची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफा लीलाधर डाके यांच्या भेटीला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लीलाधर डाके यांच्या भेटीला जाणार ही माहिती आपल्याला थोड्या वेळापूर्वी मिळाली आणि मुंबईतल्या सायन या ठिकाणी लीलाधर डाके यांचं घर आहे आणि त्यांच्या घरी आता मुख्यमंत्री आता लीलाधर डाकेंच्या घरी गेलेले आहेत आणि यापूर्वी गजानन कीर्तिकर यांच्या भेटीसाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते। शिवसेना नेते लीलाधर डाके यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। थेट आपण जाऊयात, विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, मुख्यमंत्री जे भेटी देत आहेत, आधी गजानन कीर्तिकर आणि आता लीलाधर डाकेंच्या घरी, काय या भेटीमागचा नेमका उद्देश आहे त्यांचा आणि काय सविस्तर माहिती? श्वेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले काही दिवस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या भेटीगाठींचं सत्र जे हे सुरू केलेलं आहे। मागच्या आठवड्यात त्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती आणि आज थेट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, जे माजी मंत्री राहिलेले आहेत, असे लीलाधर डाके यांच्या घरी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। लीलाधर डाके यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीनं आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या त्यांनी सुरू केलेल्या आहेत। शिवसेना नेमकी कोणाची हा वाद थेट आता न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्या ज्येष्ठ नेत्यांना कुठेतरी डावलण्यात आलं होतं किंवा काहीसे ते डावलले गेल्याच्या चर्चा रंगत होत्या, अशा नेत्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या आहेत। अशी माहिती मिळते की संध्याकाळी 5 वाजता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची सुद्धा एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत आणि एकंदरीत जर आता आपण पाहायला गेलं तर लीलाधर डाके यांच्या घरी मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत। मात्र ज्या पद्धतीनं ही एक न्यायालयीन लढाई आहे त्याच्यात कुठेतरी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न जो आहे किंवा अधिक शिंदे गट सक्षम करण्याचा प्रयत्न जो आहे हा आता मुख्यमंत्र्यांकडनं सुरू झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सुद्धा भेटीगाठी घेणार आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, प्रामुख्याने येत्या 10 वर्षात त्यांना कुठेही पुढे येता आलं नाही, अशा नेत्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडनं आता सुरू झालेल्या आहेत। श्वेता, बरं विशाल, आधी रतन टाटा यांची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, त्यानंतर आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, या सदिच्छा भेटी सुरू आहेत मुख्यमंत्र्यांच्या। आणखी कोणाकोणाच्या भेटी घेणार आहेत का मुख्यमंत्री एक प्रकारे आपला गट सक्षम करण्यासाठी किंवा शिवसेनेच्या या ज्येष्ठ नेत्यांची विचारपूस करण्यासाठी स्वतः ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात आहेत, तसं आणखी पुढे कोणाची नावं आहेत का की ज्यांच्या भेटी घेतल्या जातील? संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत। दादर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती, त्यानंतर लीलाधर डाके यांची आता ते भेट घेत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जोपर्यंत हा न्यायालयीन लढाई ही सुरू असणार आहे तोपर्यंत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख होती, अशा शिवसेना नेत्यांची आणि शिवसैनिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता भेटीगाठी घेत आहेत। असंच हे भेटीगाठींचं सत्र जे आहे ते फक्त मुंबईपुरता न राहता आता उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊ शकतात। कारण का आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी याआधीच सांगितलंय की आठवड्यातले उर्वरित 3 दिवस जे आहेत
हे ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असतील, जे ज्येष्ठ शिवसैनिक असतील, अशा शिवसेना नेत्यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी ज्या आहेत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील. त्यामागचं जर राजकारण आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं शिवसेना नेमकी कोणाची हा एक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे नेते आणि जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या कशा पद्धतीनं महत्वाच्या ठरल्या जातात हे सुद्धा पाहावं लागेल. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींचं सत्र जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. बरोबर. आणि एक प्रकारे विशाल, मागच्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांना विचारलं सुद्धा गेलं नाही तर त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून भेटलं जात आहे किंवा त्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न. नक्कीच आपण असं म्हणू शकतो, कारण का एकीकडे जर पाहायला गेलं तर अद्यापही एकनाथ शिंदे यांचं समर्थन देत आहोत म्हणून अनेकांनी शिंदे गट जो आहे हा जॉईन केलेला आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळाला होता. दररोज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे या ठिकाणी महाराष्ट्रभरातनं मग माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील किंवा माजी खासदार असतील, अशा पद्धतीचे नेते जे आहेत हे दिवसेंदिवस शिंदे गटाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तशाच पद्धतीचं काहीसं चित्र जे आहे हे मातोश्रीवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर अधिक ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून शिवसेना नेमकी कोणाची हाच प्रश्न जो आहे हा. बरं विशाल, बिलकुल. आणि त्यासाठीच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून. तर सध्या लीलाधर डाके यांच्या घरी एकनाथ शिंदे आहेत आणि मनोहर जोशी यांची देखील संध्याकाळी ते भेट घेणार आहेत. यानंतर आणखी एक महत्वाची बातमी. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे गटामध्ये मंत्रिपदाबाबत संभ्रम असल्यामुळेच उशीर होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाही. मात्र याचं कारण काय तर शिंदे गटामध्ये मंत्रिपदाबाबत संभ्रम कायम असल्यामुळे आतापर्यंत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही किंवा त्यासाठी उशीर होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि आता थेट जाऊयात लोकसभेत. स्मृती इराणी बोलतायत तिथे. उनसे पूछना चाहती हूँ, यू सैंक्शन द ह्यूमिलिएशन ऑफ द्रौपदी मुर्मू, यू सैंक्शन द ह्यूमिलिएशन ऑफ द ट्राइबल लेगेसी ऑफ दिस कंट्री. सोनिया जी सैंक्शन द ह्यूमिलिएशन ऑफ अ वुमन इन द हाईएस्ट कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. Sonia ji sanctioned the humiliation of a poor woman who was sent to the highest office in this country. You sanctioned the insult of every Indian citizen. You, through your male Congress workers and leaders, have continued to demean the office of the President of India. Apologize to the nation. माफी मांगो इस देश से. माफी मांगो सोनिया गांधी आदिवासियों से. माफी मांगो औरतों से. माफी मांगो गरीब से. माफी मांगो और शर्म करो. जिस औरत ने पंचायत से लेकर पार्लियामेंट तक सम्मान के साथ इस देश की सेवा की, तुम्हारे पुरुष नेता सड़क पर उसका अपमान करते हैं. माफी मांगो सोनिया गांधी इस देश से, इस देश के आदिवासियों से, इस देश के गरीबों से, इस देश की औरतों से माफी मांगो. देश की राष्ट्रपति को इस प्रकार से अपमानित करना देता सदन द्वारा. अध्यक्ष महोदय, मूल्यविहीन, संस्कारविहीन राजनीति का प्रतीक है. सड़क पर और संसद पर माफी. आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है. लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे. कारण स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना देशाची माफी मागा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे संसदेमध्ये निर्माण झालेला हा गोंधळ. त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी राज्यातून, ती म्हणजे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. आणि याचं कारण म्हणजे शिंदे गटामध्ये मंत्रिपदाबाबत संभ्रम आहे आणि म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
त्यामुळे शिंदे गटामध्ये मंत्री पदाबाबत संभ्रम आहे. शिंदे गटामध्ये एकमत होत नाहीये आणि त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होतोय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार अद्याप लांबणीवरती पडला असं सूत्रांकडून कळतंय. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इतकाच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. त्यामुळे इतर विस्ताराबाबत काय, यावरून आता विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती टीका करतायत की इतके दिवस झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार काही झालेला नाहीये. मात्र शिंदे गटामध्ये संभ्रम आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लांबणीवर पडला अशी सूत्रांकडून माहिती मिळते. थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत. एसटी पण सुरू करा अशा प्रकारे आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे की तिथल्या लोकांना जायला येण्याच्या करता एसटी त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. सिरोंचा ते आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे 100 किलोमीटर मध्ये निधी मंजूर आहे आणि या रस्त्यावर इतके खड्डे पडलेत. आत्ता मला काही माझ्या मीडियातल्या बांधवांनी पण फोटो दाखवले आणि एवढे खड्डे पडलेत की हा रस्ता त्वरित दुरुस्त करणं गरजेचं आहे. आम्ही प्रशासनाला विचारलं का थांबलंय. प्रशासन म्हणतंय की 5.5 मीटरला परवानगी दिली आणि नॅशनल हायवे म्हणतो की 7.5 मीटरला परवानगी दिल्याशिवाय आम्ही ते खड्डे बुजू शकत नाही किंवा काम करू शकत नाही. म्हणजे 5.5 आणि 7.5 या गोंधळामध्ये लोकांचा काय दोष आहे, जनतेचा काय दोष आहे, त्यांनी काय पाप केलेलं आहे. त्यामुळं मी हा गडकरी साहेबांच्याही कानावर आज रात्री विषय घालणार आहे की हे ताबडतोब आपण स्वतः विदर्भाचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देश पातळीवर करतात आणि तुमच्याच अंडर हा राष्ट्रीय महामार्ग येतो. वन विभागांनी काहीतरी ताबडतोब ना हरकत देण्याची गरज आहे आणि ते वन विभागाचे पण काही गोष्टीमुळं हा रस्ता रखडलेला आहे, तर ते पण दृष्टीपथामध्ये आज पडलं. आणि बाकीच्या बाबतीमध्ये किती लाख क्युसेस पाणी वगैरे वाहून गेलेलं आहे त्याची सगळी माहिती आम्ही आता घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण माझं आजच्या गडचिरोलीच्या संदर्भातले आमच्या लोकप्रतिनिधी, वेगवेगळे कार्यकर्ते भेटायला आले, वेगवेगळे सहकारी भेटायला आले. त्यांनी दिलेली निवेदनं ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काही घरं तर पडलेली आहेच, परंतु काही घरांना आम्ही त्याला थेटा म्हणतो, ओलावा, त्यांच्या भिंती पूर्णपणे ओल्या झालेल्या आहेत आणि जसं जसं त्या कोरड्या होतील तसं तसं ते पडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं आत्ताच्या पंचनाम्यामध्ये माझी सरकारला पण मागणी आहे की ज्यांच्या घराला संपूर्ण ओलावा भिंतींना आलेला आहे अशांचाही पंचनामा करून त्याचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात यावा. साधारण गडचिरोलीपुरतं मी सकाळी काल रात्री नागपूरला बोललो मीडियाशी, साधारण अंदाजे 10 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या गडचिरोली जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हटलं तर प्रशासनाचा अंदाज 25,000 हेक्टर हे फक्त आपल्या गडचिरोली जिल्ह्यातलं, आपल्या 12 तालुक्यातलं, विशेषतः अहेरी, सिरोंचा आणि भामरागड ह्या 3 तालुक्यामधलं मोठं क्षेत्र 1 लाखापैकी बाधित झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई पण दिली पाहिजे. त्यांना वर्षभर आता त्यांना काय आता रब्बीचं खरीपाचं त्यांचं पीक गेलेलं असल्यामुळं रब्बीचं पीक ते घेऊ शकत नाही, कारण तेव्हा पाऊस नसतो. जिथं पाण्याची व्यवस्था आहे, जिथं इलेक्ट्रिक पंप दिलेला आहे तिथं मात्र रब्बीची पिकं घेतली जातात. ते फार संख्येने कमी शेतकरी आहेत आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे संसार, प्रपंच हा खरीप पिकावर अवलंबून होता, हा धानावर अवलंबून होता, त्याला वर्षभर जगण्याच्या करता ही मदत साधारण 1.25 लाख हेक्टरी ही ज्यांचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं त्यांना सरकारने तातडीनं दिली पाहिजे. SDRFचे नाव बाजूला ठेवून. तर विरोधी पक्षनेते
अजित पवार हे गडचिरोली दौऱ्यावरती आहेत आणि तिथे पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषद घेत आहेत. पुढच्या बातमीकडे वळतोय. पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं दखल घेतलेली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश होता याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत 2 ऑगस्टला चौकशी होणार आहे. शिक्षक भरतीमध्ये 2 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यानं त्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. किसन भुजबळ यांच्या तक्रारीवरून 28 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामध्ये काहींनी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला तर काहींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत पोलिसांनी काही कागदपत्र आणि बनावट शिक्के जप्त केलेत. त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीच्या मान्यतेबाबतचे लेटर पॅड तसंच नियुक्तीची काही पत्र सुद्धा आढळली आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेत आणि बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. चंद्रकांत, श्वेता, ज्यांनी हा घोटाळा त्यावेळेस 2019ला उघडकीस आणला, खरं हा घोटाळा 2010 पासून सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते स्वतः किसन भुजबळ आपल्या सोबत आहेत. सर, मला सांगा, हा घोटाळा आता ईडीकडे गेला, ईडीने तुम्हाला चौकशीला बोलवलं, तुम्हीच सगळी चौकशी केली करताय घोटाळ्याची. काय घोटाळा, व्याप्ती किती? 2 मे 2012ला शासनानं अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीला बंदी आणली. ह्या बंदीमुळे काही झाल्या, ज्या शिक्षक संस्था चालकाने ज्या म्हणजे अडचण निर्माण झाली, त्यांनी काय केलं, आमची भरती 2012 पूर्वीचीच आहे हे दाखवण्यासाठी बोगस भरती प्रक्रिया दाखवून, बोगस जाहिराती दाखवून त्यांनी ती भरती केल्याचं दाखवून नंतर ते अनुदानावर त्यांचे ट्रान्सफर करून हे लोक काय केले होते, शासनाचं अनुदान सुरू केलेलं आहे. सुरुवातीला आमच्याकडे जेव्हा तक्रारी आल्या होत्या तेव्हा आमचे शिक्षणाधिकारी साहेबांनी आम्हाला आदेश दिले मला की चौकशी करून अहवाल द्या. त्यामुळे आम्ही सुरुवातीला 9 शाळांची चौकशी सुरू केली. त्यातली पहिली शाळा होती कोरवडे कांचनची. त्या ठिकाणी जेव्हा आम्ही चौकशीला गेलो तर 2014 पर्यंत या शिक्षकांना शाळा सुद्धा माहीत नाही आहे, पण त्यांच्या 2010 पासूनच्या नियुक्त्या दाखवण्यात आल्या, पगार पण उचलले त्यांनी, आणि 2014ला त्यांच्या अनुदानित मध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये बदल्या करण्यात आल्या आणि तिथे पगार सुरू करण्यात आले. आणि ते पगार सुरू केल्यामुळं शासनाची मोठी आर्थिक फसवणूक झालेली आहे. प्रथम दर्शनी निदर्शन झाल्यामुळं तो अहवाल मी पहिल्यांदा इंट्रीम अहवाल सादर केला. याची आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाली आणि धडक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिवसाहेबांनी दिले. त्याप्रमाणे आम्ही ऑक्टोबर 2019मध्ये पहिला गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये ती व्याप्ती मोठी असल्यामुळे प्राथमिक तपासामध्ये तर तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि आर्थिक गुन्हे शाखेने याच्यामध्ये खूप मायक्रो तपास केलेला आहे. यामध्ये जे 28 आरोपी होते त्या 28 आरोपींचे जामीन अर्ज जानेवारी 21 मध्ये सेशन कोर्टाने ॲडिशनल सेशन कोर्टाने फेटाळून लावलेत सगळेचे सगळे. त्याच्यामध्ये आपले अधिकारी आहेत, संस्था चालक आहेत, बोगस शिक्षक आहेत आणि आता ते हायकोर्टामध्ये इंटरिम प्रोटेक्शनवर आहेत. ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याचं हिअरिंग झालं की त्याच्यावर निर्णय झाला की पुढील कार्यवाही पोलीस करतीलच आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये ही जी नोटीस प्राप्त झालेली आहे, मला जी नोटीस आलेली आहे त्याप्रमाणे सर्वच्या सर्व माहिती घेऊन मी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहे आणि सर्वची सर्व माहिती मी देणार आहे. सर, याची व्याप्ती कशी आहे? साधारण हा घोटाळा झाला, मोडस ऑपरेंडी काय होती? हे काय हेच सांगितलं तुम्हाला मी की 2014ला शासन जेव्हा शाळा म्हणजे शासनानं GR काढला की अनुदानितमध्ये तुम्ही बदल्या करू शकाल विना अनुदानितवरून, आणि इकडे तर 2 मे 2012 नंतरचं बॅन आहे भरतीला. मग यांनी काय केलं, आमच्या विना अनुदानित तुकड्या आहेत आणि यामध्ये आम्ही विना अनुदानित आम्ही काम करत होतो हे दाखवण्यासाठी 2010 पासून नियुक्त्या बोगस आदेश तयार केले. आदेश बोगस तयार केले म्हणजे खोटे आदेश तयार केले. त्याच्यात असे किती शाळांनी केलं आणि किती शिक्षक भरती बोगस? आम्हाला सुरुवातीला ज्या शाळा मिळालेल्या आहेत त्या जवळजवळ 9, 10, 11, 12 शाळा त्या आहेतच आहे. परंतु इतर आमच्या पोलीस तपासामध्ये सुद्धा काही मिळून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सगळ्यांचा समावेश. याची व्याप्ती राज्यभर आहे, फक्त पुण्यापुरती? पुणे जिल्ह्यापुरतच मी बोलतोय की मी ज्या गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यापुरतं जर सांगायचं झालं. पण पोलीस तपासात पुढे काय आलं? कारण तुम्हीच गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला, मी त्याचा आढावा आम्ही जाऊन फॉलोअप घेतलेला आहे आणि वस्तुनिष्ठपणे मोठ्या प्रमाणामध्ये तो म्हणजे करप्शन तपासात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं उघडकीस आले. आता ईडी त्याचा तपास करते. कसं झालं मनी लॉन्ड्रिंग?
हे का मनी लॉन्ड्रिंग कसं झालेलं आहे हे आता इथं बोलणं बरोबर नाही आहे. मला ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना ती माहिती देणं नाही, पण अशी माहिती मिळते काही शिक्षण संस्था चालकांच्या खात्यावर काही अधिकाऱ्यांच्या खात्यावर परस्पर 10-10 लाख जमा झालेले आहेत या शिक्षकांनी ज्यांची बोगस भरती केली त्यांची. खरं आहे, हं? खरं आहे. अशी रक्कम किती असेल ते साधारण? त्याची ते काउंट करता येणार व्याप्ती किती किती मोठ्या प्रमाणात आहे. एवढे 1000 कोटी 2000 किती? नाही एवढी मोठी तुमच्या तपासात मी स्वतः 50 कोटीपर्यंत गुन्हा दाखल केलेला आहे. 50 कोटीपर्यंत. म्हणजे आता यांनी जो प्राथमिक प्रायमा फाशी गुन्हा दाखल केला तो 50 कोटीचा होता, पण ज्यावेळेस त्याचा पोलिसांनी तपास केला मनी लॉन्ड्रिंग समोर आलं त्याची व्याप्ती आता ईडीकडे गेले सगळे. ईडीकडे कधी जातो कुठलाही गुन्हा तो साधारण त्याची व्याप्ती 100 कोटीच्या पुढे गेली तर याचाच अर्थ या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1000 कोटीच्या आसपास आहे असंच सध्या दिसतं. त्याच्यामुळे ईडी आता या सगळ्या बड्या धंद्यांना आत टाकणार का? जशी इतर राजकीय कारवाई होती तसं या बड्या धंद्यांना आत उचलणार का हेच पाहायचं. श्वेता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यापुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे. घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं अशी अवस्था पीएमपीची झाली आहे. उत्पन्न मिळावं यासाठी 5 वर्षांपूर्वी मुख्य इमारतीवरती 4 पवनचक्क्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1 कोटींपेक्षा जास्त खर्चही झाला आणि त्यातून उत्पन्न किती मिळालं असेल याचा अंदाज तुम्ही करूही शकणार नाही. त्यासाठी पहा हा रिपोर्ट. पीएमपीच्या इमारतीवर असलेल्या या 4 पवनचक्क्यांमुळे पीएमपीचं आर्थिक चक्र वेगानं फिरेल असं अधिकाऱ्यांना वाटलं होतं. विजेचा भार कमी व्हावा यासाठी तत्कालीन संचालक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार निधीतून पवनचक्की उभारण्यात आली. मात्र उभारणीनंतरच या पवनचक्क्या बंद पडल्या. स्पेअर पार्ट मिळत नसल्यानं 4 वर्ष काहीच उपयोग झाला नाही. अखेर पीएमपी प्रवासी मंचानं माहिती अधिकाराच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे समोर आणले. काही कोटींपेक्षा जास्त खर्च करून फक्त 1.5 लाखांचं उत्पन्न त्यातून मिळाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. तर आत्ताचा हा तोट्याचाच व्यवहार आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे प्रशासन आहे असं आम्ही म्हणतोय. आम्ही प्रशासकीय व्यवस्थेला हा पाठपुरावा करणार आहोत. किती वीज निर्माण होते याची संपूर्ण माहिती आता त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर टाकावी. दर महिन्याला किती वीज निर्माण झाली आणि कॉन्ट्रॅक्टरनी जर काम केलं नसेल तर त्याच्यावर त्यांनी किती आणि झालेला लॉस त्या कॉन्ट्रॅक्टरकडून भरून घेणार का हाही प्रश्न या निमित्ताने आम्हाला विचारावासा वाटतो. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून मुख्य उद्देशाला हरताळ फासणारे अधिकारी पीएमपीमध्ये भरले आहेत. पण अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका का घेत नाहीत हा मुद्दा या निमित्तानं निर्माण झालाय. तर दुसरीकडे अधिकारी मात्र थातूरमातूर उत्तर देत वेळ मारून नेत आहेत. 5 वर्ष सदर पवनचक्कीची वॉरंटी असल्यामुळे आपण त्या कंपनीशी संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला आणि सध्या त्यांनी रिपेअर करण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार थोड्याच दिवसात ते रिपेअरिंगचं काम पूर्ण होऊन परत ती पवनचक्की कार्यरत होईल. पीएमपीच्या अधिकाऱ्यांना पवनचक्कीच्या फिरत्या चाकांवर आर्थिक उत्पन्नाचा आधार द्यायचा होता, पण ही कल्पना फोल ठरली. एकंदरीतच पीएमपीची अवस्था सध्या आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच झाली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कुणीही जाब विचारत नाही आणि अधिकाऱ्यांना मोकळं रान मिळालंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.